रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिकच स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झाला नाही। तर शेतकरी बांधवांना वाटत आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद झाली की काय की। तर शेतकरी बांधव त्या संदर्भात एक डिटेलमध्ये असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या धर्तीवर PM किसानचे 6000 येत गेले, तसे राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर शेतकरी बांधवांनो, या योजनेचा 3 हप्ते वितरित झालेत, तर त्यानंतरचा चौथा हप्ता वितरित झाला नाही, मार्च एप्रिल महिन्याचा व जून जुलै महिन्याचा 5वा। तर या चालू वर्षाचे 2 हप्ते अद्यापही राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आले नाहीत। तर या हप्त्याची वेळ निघून गेली, या हप्त्याचा तारीख निघून सुद्धा गेलेली आहे, अद्यापही त्या हप्त्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात आलेलं नाही। तर शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत की चिंता व्यक्त करत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली की काय की। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही। त्या योजनेसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व डाटा राज्य सरकारकडे आहे, सर्व कागदपत्र व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत। ती योजना बंद झालेली नाही। ती योजना लेट का होत आहे तर त्याचा एक सविस्तरमध्ये आपण डिटेलमध्ये अपडेट पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक दुसरी योजना राबवली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर राज्यातील महिलांसाठी महिन्याला 1,500 रुपये देणारी ही योजना। तर या योजनेचा राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै व ऑगस्ट महिन्याचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे। तर या योजनेसाठी लागलेले आहेत 5,000 कोटी रुपये। तर या योजनेचे सध्या वाटप सुरू आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याचं म्हणजे जुलै महिन्याचा एक, ऑगस्ट महिन्याचा एक 1,500 रुपये असे 3,000 रुपयाचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू आहे। तर या योजनेचं वाटप जसंही कंप्लीट होईल, जसंही पूर्ण होईल, तसं राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या व 5व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या हप्त्याचं वितरण ऑगस्ट महिन्याच्या शेवटीपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या व 5व्या हप्त्याचं वितरण एकत्रितपणे होऊ शकतं। आता एकत्रितपणे का होऊ शकतं त्याचं एक कारण म्हणलं तर राज्याच्या विधानसभा निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आहेत। तर शेतकरी बांधवांनो, राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळं राज्यामध्ये कोणत्याही क्षणी आता आचारसंहिता लागू शकते। सप्टेंबर महिन्यामध्ये कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते। त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी या महायुती सरकारला शेतकऱ्यांची जेवढे पैसे तेवढे ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देणं गरजेचं आहे। त्यानंतर 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत सुद्धा देऊ शकतात। तर शेतकरी बांधव त्यामुळं राज्य सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि 4था व 5वा हप्ता एकत्र देऊ शकतं। तर 4थ्या हप्त्याची तारीख निघून गेली, मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता तो, त्यानंतरचा जून जुलैचा 5वा हप्ता। तर या दोन्ही हप्त्याची तारीख निघून गेली, त्यामुळं सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि हे दोन्ही नमोचे हप्ते एकत्रित देऊ शकतं। तर यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 15 ऑगस्टपर्यंत एक विशेष मोहीम राबवली होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या योजनेसाठी पात्र आहेत। सध्या 90 लाख शेतकरी बांधव हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत। तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण असेल, लँड सीडिंग नंबर येस असेल आणि आधार कार्डशी बँक पासबुकशी आधार संलग्न असेल आणि ज्या शेतकरी बांधवांना अद्याप PM किसानचे 17 हप्ते वितरित झाले आणि नमोचे 3 हप्ते वितरित झाले, त्या शेतकरी बांधवांना नमोचा 4था व 5वा हप्ता वितरित होणार आहे। काळजी करण्यासारखं काही कारण नाही।
31 ऑगस्टपर्यंत नमोच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. जरी नाही झालं तर 15 सप्टेंबरपर्यंत नमोच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही. अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका शेतकरी बांधवांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही. तर ही योजना ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये या योजनेचं वितरण होऊ शकतं. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बहिणींना 1,500 रुपये राखी पौर्णिमेच्या अगोदर देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे त्या योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून 14 ऑगस्टपासून वाटप सुरू आहे. तर या वाटपामुळं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे लांबत आहेत. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झालेली नाही. या योजनेचा हप्ता शेवटच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटीपर्यंत होईल, नाही तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर नक्की होणारच. तर शेतकरी बांधवांनो, ही योजना बंद झाली नाही. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या व 5व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था व 5वा हप्ता एकत्रितपणे येऊ शकतो. शेतकरी बांधवांना एकत्र 4,000 येऊ शकतात. त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.